नमस्कार, मी विशाल परदेशी. विषय तसा महत्त्वाचा आहे, चर्चा होताना दिसते, म्हणून तर त्यावरती चर्चा केली पाहिजे. काय नेमकं चाललंय असा प्रश्न उपस्थित केला पाहिजे आणि हे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे, ज्याची उत्तर आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत बेधडक बनणार. एल्गार परिषदेच्या तपासावरून राज्य आणि केंद्र सरकारमधला संघर्ष अधिक तीव्र झालाय. भीमा कोरेगाव प्रकरण हाच मुळात बनाव आहे. तत्कालीन फडणवीस सरकारनं कोर्टात खोटी माहिती दिली असा आरोप जो आहे तो अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. तसंच सुधीर मुनगंटीवारांच्या धमकीलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. हिंमत असेल तर राज्य सरकार हे बरखास्त करून दाखवाच असं आव्हान मलिक यांनी मुनगंटीवारांना दिलं. जितेंद्र आव्हाडांनीही मुनगंटीवारांना असंच आव्हान केलं आहे. तर एनआयएची टीम काल पुण्यात होती, त्यानंतर कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिला आणि तेव्हापासून हे प्रकरण तापायला सुरुवात झाली आहे. मुळातच राज्य सरकार कागदपत्र नाकारू शकत नाही अशी एनआयची भूमिका आहे. तर पोलीस महासंचालकांची परवानगी लागते, त्याशिवाय कागदपत्र वर्ग करता येणार नाहीत अशी पुणे पोलिसांची भूमिका आहे. चला चर्चा करणार आहोत आज याच विषयाला घेऊन. आणि याचविषयी चर्चा करण्याकरता आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे आमदार भाई जगताप, भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे देखील आपल्यासोबत असणार आहेत. त्याचबरोबर निवृत्त सहाय्यक आयुक्त पुण्यावरनं भानुप्रताप बर्गे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे आणि शाहीर संभाजी भगत देखील या चर्चेमध्ये आपल्यासोबत असतील. तेही आपले विचार मांडतील. सुरुवात मी खरं तर विश्वास पाठक यांच्यापासून करणार आहे. आत्ता या क्षणाला विश्वास पाठकजी, प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असा आहे की तपास सगळा हा आपल्याच सरकारच्या राज्यात झाला, बरोबर नाही का? पोलीस यंत्रणा आपल्याकडे होती, गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे होतं. असं असतानाही तपास एनआयकडे का दिला जातोय केंद्राकडनं? आपल्याच तपासावरती आपल्याला साशंकता आहे? अजिबात नाही. मुळामध्ये एनआयची तपास करण्याची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती आधी आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या भीमा कोरेगाव याच्यातनं याचे धागे दोरे हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील असल्यामुळे याचा तपास नव्याने आणि अतिरिक्त तपास करणं आवश्यक आहे, एवढा त्याच्या मागचा अर्थ आहे. किंबहुना मला असं म्हणायचं आहे की आपल्या सरकारने, आपल्या इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी इथे तपास केल्यानंतर SITची मुळात आवश्यकता काय हो? जर शरद पवारांना असं वाटलं की नाही असावी आवश्यकता म्हणून त्यांनी म्हणावं आणि पत्र लिहावं, मुख्यमंत्र्यांनी लागलीच त्याला मान्यता देखील द्यावी. मला असं वाटतं की पोलीस जे अधिकारी आहे त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कारण हा तपास सुरू असताना हे सर्व आरोपी लागलीच हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्ट मॉनिटर अशी ही सिच्युएशन आहे. असं असताना देखील तुम्हाला संविधानावर मुळामध्ये विश्वासच नाही. आता सरकार माझं आलेलं आहे, माझ्या हातात रिमोट कंट्रोल आहे, त्यामुळे पोलिसांना मी कसं आता अडकवेल अशा प्रकारचं मला वाटतं महाराष्ट्राने कधी अशा प्रकारची म्हणजे अनुभव घेतलेला नाही. नाही, पण हा केवळ योगायोग म्हणायचा की शरद पवारांनी पत्र लिहावं आणि आपण एनआयकडे तपास देण्याचा निर्णय घ्यावा? नाही, हा योगायोगच आहे. नक्की. एनआयचं ज्युरिस्डिक्शन वेगळं आहे. एनआय आपल्या पद्धतीने काम करत असतं. मात्र हे लक्षात घेणं आवश्यक आहे की शरद पवारांनी आत्ताच SITची का बरं मागणी केली? हे कोर्ट मॉनिटर विषय आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं प्रकरण आहे आणि त्याच्यातून निकाल लागणार आहे. मुळामध्ये तुमचा संविधानावर विश्वास नाही, जज सरकार तुमच्या हातामध्ये आलं आहे, मुख्यमंत्री तुमच्या हातचं भावलं आहे, म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न आहे. भाई, खरं तर विश्वास पाठक बोलत असताना आपण आवंडा गिळलात आणि खरं तर हसलात पण. म्हणजे काय नेमकं म्हणायचं काय तुम्हाला याच्यावरती? नाही, आवंडा यासाठी गिळला आणि हसलो यासाठी की सत्तेच्या खुर्च्या गेल्यावर कशी वक्तव्य बदलतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तुमचा एक सरळ आणि साधा प्रश्न होता तो असा की आपल्याच काळातल्या सरकारच्या तपासावर तुमचा विश्वास नाही का? हा सरळ आणि साधा प्रश्न. बरोबर. त्याच्यासाठी इतकं सगळं हे करण्याची काय आवश्यकता नव्हती. पुढे बोललो मी. मला असं वाटतं की काय तारतम्य पाळूया की मी पण माझ्या सुरुवात बोलण्यावर करू. तुम्ही बघा, मी आधी उत्तर दिलं मग पुढचं बोललो. नाही, म्हणून म्हटलं तर मलाही तसं करता येईल, होऊ नये अशी इच्छा आहे. झाली तर आनंद आहे, मला स्वागत करेन मी त्या गोष्टीचं. त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये माझं तर तेव्हाही ठाम मत होतं, तेव्हाही मी म्हणालो होतो, आजही हेच म्हणतोय, एल्गार परिषद ह्या संपूर्ण भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी सगळ्यात जास्त कुणाचा दोष जात असेल तर तो त्या तत्कालीन सरकारचा. घडवून आणलेली ही सगळी गोष्ट आहे.
मिलिंद एकबोटे असेल, हा काय जावे लागत होता का? त्याला अरेस्ट करायला किती काळ लावला या देवेंद्र फडणवीसांनी. आम्ही सगळ्यांनी जेव्हा त्या हाऊसमध्ये डोक्यावर घेतलं त्याच्यानंतर त्याला अरेस्ट करायला लावलं. त्याला किती संधी दिली त्याला हे करायला? कोण लागत होता त्यांचा? हाच प्रश्न मी त्यावेळेला विचारला होता. संभाजी भिडे यांनी जे काय तिथे गेली 2 वर्ष त्या तरुणांचा तिथे जे बुद्धिनाश केलेला आहे आणि तिथे त्यांच्या डोक्यामध्ये जे सगळे हे घाण पसरवलेली आहे आणि सवर्ण आणि दलित अशा प्रकारचा तिथे जो संघर्ष तयार केलेला आहे, त्याचं हे जे आहे फलित आहे ते हा भीमा कोरेगावचा दंगा. आपण लक्षात घ्या, 100 वर्षे झाली हो त्या घटनेला. वडूला असलेलं ते जसं स्मारक आहे, 100 वर्ष झाली. काय प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा कधी झालं नाही. नेमकं यांच्या काळामध्ये कसं होतं? आणि हो, ही गोष्ट मला सूचकपणे ते मुद्दाम सांगावीशी वाटेल महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा. ह्यांनी केलेली पापं, ह्यांनी घडवलेली पापं जर जनतेच्या समोर येत असतील तर यांना त्याच्यामध्ये अडचण असण्याचं काय कारण काय आहे? कुणाचे अधिकार काय आहेत, कुणाचे अधिकार काय आहेत? तुमच्यापेक्षा जास्त आम्ही सरकार बघितलीत की हो. आम्ही NIA काय आज नाही बघत आहे. त्यामुळे NIAला जर त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे यांच्या सांगण्याप्रमाणे, तर तेव्हा का नाही जाणवलं की नाही ह्याची पाळंमुळं फार तिकडे पाकिस्तानात गेली असतील कदाचित, तुमच्या भाषेप्रमाणे नेहमीप्रमाणे ती शोधली का नाही? मग तेव्हा राज्य शासन तेव्हा जर तोकडं पडलं होतं, तिथले काही अधिकारी, तिथले कमिशनर, तिथल्या कलेक्टर ह्यांची सगळ्यांची जबाबदारी बनते, हे मी त्याही वेळेला बोललो होतो. परंतु हे काय सगळे मस्तीत होते. देवेंद्र फडणवीस तर फार मस्तीत होते आणि त्यांना असं वाटलं होतं की आपण हे सगळं असंच चालू. तर नाही चाललं. ते नियतीला ते पसंत नव्हतं. आज नियतीने सरकार बदललंय आणि त्या सरकारमध्ये जर त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमची बाजू आहे ना. समजा उद्या याच्यातनं आणखीन काय निघालं नाही निघालं असा गृहीत धरा 1 मिनिटापुरता, तरी NIA तुमच्याकडे बाकी आहेच की, तेव्हाही तुम्ही करू शकाल. व्हॉट्स रॉंग? म्हणजे तुमच्या काळामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं ह्या राज्याचं वाटोळ, देशाचं वाटोळ केलं, राज्याचं वाटोळ केलं. फक्त आणि फक्त गुजरातला काय पाहिजे ह्या धर्तीवर हे राज्य चालवलं गेलं आणि गुजरातचा सगळा इकडे हे चालवला गेला. विश्वास पाठक, याच्यामध्ये जर या गोष्टी जर उघड होत असतील तर काय अडचण काय तुम्हाला? आणि त्याच्यावर तुम्हाला जसं म्हटलं या उपर सरकार तुमचं अजून आहे ना वरती 4 वर्ष, 1च वर्ष झालंय. मग तुम्ही त्याच्यावर NIA त्याच्यानंतर सुद्धा करू शकते. मुद्दा लक्षात आला. मला विश्वास पाठक तुम्हाला विचारेल, तुम्ही तुमचा मुद्दा मांडाच, पण माझाही एक प्रश्न आहे जो सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे. 2 वर्ष झाली या घटनेला. जर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा यामध्ये होता तर 2 वर्षानंतर का तपास वर्ग करण्यात येतो NIA कडे? जा पाकिस्तानापर्यंत जायचं होतं तुमच्या नेहमीच्या पद्धतीने. भाई आता बोलू का मी? प्लीज बोला. नाही, सर्वप्रथम भाईंना मी हे सांगू इच्छितो की नियतीने आम्हाला घरी बसवलं. अहो, ज्या महायुतीला महाजनादेश म्हणून आमचं सरकार आलं होतं, तुम्ही आमचा पार्टनर पळून घेतला. काँग्रेस, आता बोलू द्या मला, आता काँग्रेस जो राष्ट्रीय पक्ष म्हणत असतो त्याला 40-42 यांना एक आयत्या मिळालेल्या जागा, त्याच्याबरोबर हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर घुसले आणि सरकारमध्ये आले लागलीच ते आता आम्हाला ज्ञान पासतात. आमचा कुठे पराभव झाला नाही, पहिली गोष्ट. दुसरं मला असं सांगा की एवढ्या मोठ्या व्याप्तीमध्ये 2 वर्ष हा काय फार मोठा काय नसतो. 2 वर्षानंतर नवीन फॅक्ट्स येऊ शकतात. त्यामुळे NIA हे आपलं काम करत राहील. मूळ मुद्दा असा आहे की जर 100 वर्षापासून तिथे बद्रुला आणि तिथे ह्या ॲक्टिव्हिटी चालत होत्या, शांततेत चालत होत्या, तर केवळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अशा प्रकारची दंगल मुळामध्ये यांनी घडवली. आणि मग यांना जे वामपंथी आहे किंवा जे काही आपले मार्क्सवादी आहे का हे आहेत माओवादी आहे, यांना यांचा सपोर्ट का हो? हे माओवादी नाही आहे का देशामध्ये? ज्या प्रकारे माओवादींची ॲक्टिव्हिटी चालू आहे या केवळ फक्त ग्रामीण भागातच आहे का? त्या शहरी भागात देखील आहे. आणि या लोकांना हे सपोर्ट देत असतात. आणि म्हणून SITच्या माध्यमातून यांना पूर्ण इतिहासच मिटवायचा होता, पूर्ण केसच बिघडवायची होती, असा यांचा तो प्रयत्न आहे. फक्त अर्धा मिनिट फक्त. का माहिती आहे, माओवादी असतील किंवा देशविघातक जे कोण अशा ॲक्टिव्हिटीज करत असतील त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई करायलाच हवी. याच्यामध्ये कोणाचंही दुमत असता कामा नये. फक्त एवढंच सांगतो, एल्गार परिषदेमध्ये ज्या यांनी म्हणजे मग कोळसे पाटील असतील किंवा PB सावंत असतील, अहो ज्यांनी याचं काम केलं, आपल्या ज्युडिशरीचं काम केलं, सर्वोच्च पदावर राहिली अशी जी माणसं त्याच्यामध्ये अनेक आहेत. परंतु त्यांनी तो जे काय विचार मांडतात आहे तो विचार खोडून काढण्याचा पहिल्यापासूनच जेव्हा हे सगळं प्रकरण
मिलिंद एकबोटेच्या पर्यायाने संभाजी भिडेच्या आणि पर्यायाने RSSच्या अंगावर येते म्हटल्याच्या नंतरची ही स्टोरी आहे. तुम्हाला आठवत असेल एल्गार परिषदेची भाषणं तुम्ही लाईव्ह दाखवली ना हो, सगळ्या मीडियाने लाईव्ह दाखवली. चला बरोबर. मग मला सांगा त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काय होतं. आणि मग ही उपरती सुचली देवेंद्र फडणवीसाला विशेषतः, आणि त्याच्यानंतर हे सगळं घडलेलं आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. ह्याच्याबद्दल कुणाचा अवमान होत असेल तर त्यांनी माझ्यावर खुशाल अब्रू नुकसान पाळीचा याचा दावा दाखल करावा. माझी तयारी आहे. आपल्याबरोबर संभाजी भगत, महेश तपासे आणि भानुप्रताप बर्गे, त्याचबरोबर मनीषा कायंदे पडेत भाई, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पण सुरुवातीला मला संभाजी भगत यांच्याकडे जायचं आहे. संभाजी भगत यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करू. पण संभाजी, आपण ऐकलं भाईंनी काय त्यांचं मत मांडलं. आतापर्यंत विश्वास पाठक यांनी देखील आपलं म्हणणं मांडलं. काय आपलं म्हणणं आहे या सगळ्या आतापर्यंतच्या परिस्थितीला? आवाज येतोय तुम्हाला माझा? हा, तुमचा आवाज येतोय मला. हा, काय काय म्हणणं आहे आपलं आतापर्यंत जे काही घडतं या सगळ्या प्रकरणावर? एकतर मला एक महत्वाचा आंतरविरोध या ठिकाणी दिसतो आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधला आंतरविरोध दिवसेदिवस वाढत जाण्याची शक्यता मला दिसते आहे. आणि भीमा कोरेगावच्या दंगलीचं सत्य हे बाहेर येऊ नये अशा पद्धतीचं कारस्थान केंद्र सरकारकडनं केलं जात आहे हे यावरनं स्पष्ट होत आहे. दंगलीमध्ये कुणाचा भाग होता किंवा काय होतं हे जोपर्यंत बाहेर येत नाही, पण बाहेर आणण्यासाठी शरद पवारांनी SITची मागणी केली होती. ताबडतोबीनं त्या केंद्र सरकारने ती चौकशी आपल्या हातात घेतली. यामध्येच मला ह्याच्यात काळाबेर दिसून येते. महेश तपासेंकडे जाऊयात. संभाजी भगत, आपण महेश तपासेजी, जेव्हा शरद पवार पत्र लिहितात राज्य सरकारला, यामध्ये खोलवरती जाऊन तपास होण्याची गरज आहे आणि त्याच वेळेस हा तपास जो आहे तो NIA कडे वर्ग होतो. मी हा प्रश्न विश्वास पाठकांनी विचारला की हा केवळ योगायोग का, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं हा योगायोग नाही आहे, हा योगायोगच आहे असं म्हणाले ते. पण आपलं काय म्हणणं याबद्दल? माझं स्पष्ट असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपचा खोटारडेपणा आम्ही उघड पाडण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन ही सरकार लागलेली आहे. भीमा कोरेगावची दंगल घडली, त्या दंगलीला राज्य मान्यता होती असं आज नाही तर 2 वर्ष आधी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ओरडून सांगत होते. ते स्तंभ 200 वर्ष आधी झालं. 200 वर्ष आधी ह्या देशामध्ये जातीय समतोल किती विकोपाचा होता हे तुम्हाला माहिती आहे. अज्ञानता किती होती हे तुम्हाला माहिती. तरी देखील कधीही त्या ठिकाणी दंगल अशी घडली नाही. मग असं काय झालं की 200व्या जयंतीच्या निमित्त त्या ठिकाणी दंगल घडली? हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट अशी आहे की दलित समाजामध्ये जसे मागासलेले लोक आहेत तसे फार फार अति उच्च विद्याभूषित लोक देखील आहेत आणि सर्वच समाजामध्ये. आणि हा इंटेलेक्च्युअल वर्ग हा वेगवेगळ्या पर्यायी, मग तो कलामध्ये असेल, साहित्यामध्ये असेल, इतिहासामध्ये काम करणारा असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा असेल, तो वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या समवेत कुठे ना कुठे संवाद करत असतो. जेव्हा ह्या वर्गातल्या इंटेलेक्च्युअल वर्गांनी पवार साहेबांकडे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे, सन्माननीय काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांची भूमिका मांडली, तर त्या भूमिकेमध्ये काहीतरी सत्य आहे. त्याच्यामुळे राज्य शासनाने, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी SITची घोषणा करावी असं आशयाचं पत्र पवार साहेबांनी दिलं. ते पवार साहेबांनी पत्र दिल्याच्या 24 तासाच्या आत असं काय घडलं की केंद्राला हा तपास केंद्रीय तपास आयोगाकडे सुपूर्द करावा लागला? आता विश्वास पाठकजी तिकडे आहेत, मला तुम्हाला कायद्याने विचारायचंय. NIAचा कायदा 2008चा आहे. त्याचा 6 नंबरचा जर कलम वाचला, 6.3 जर वाचलं तर त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की जे शेड्युल्ड ऑफेन्स असतात, राज्य एखाद्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला किंवा लोकल पोलीस स्टेशनला एखाद्या शेड्युल्ड ऑफेन्स, गंभीर स्वरूपाचं ऑफेन्स त्या ठिकाणी लक्षात आलं तर त्यांनी राज्य शासनाला कळवायचं असतं. राज्य शासनाच्या लक्षात आलं की समजा ह्याच्यामध्ये छोट्या मोठ्या क्राईमच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताच्या संदर्भातला बाधा आणणारा काही विषय असेल तो तर केंद्राला कळवला पाहिजे. आणि केंद्राला कळवल्यानंतर 15 दिवसाच्या आत तो जर त्या स्वरूपाचा ऑफेन्स असेल, त्याची ग्रॅव्हिटी जर तेवढी असेल तर 15 दिवसाच्या आत तो तपास NIA कडे वर्ग होतो. हे NIAच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. आता जी गोष्ट 2 वर्ष आधी झाली
2 वर्षापर्यंत हा गुन्हा हा राष्ट्रीय स्वरूपाचा आहे, राष्ट्राला हानी करणार आहे असं महाराष्ट्र पोलिसाला कधी वाटलं नाही का, एनआयला का कधी वाटलं नाही? आणि तुमच्याकडे कायद्यामध्ये 15 दिवसामध्ये हा तपास घेण्याची तरतूद असताना देखील तुम्ही 2 वर्ष का थांबला? हा प्रश्न माझ्या संवेद संबंध महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. मी तपासे आपल्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहे त्यांच्याकडनं. मनीषा कायंदे पण आपल्या बरोबर आहे. आता या सगळ्या याच्यात मी एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारतो मनीषा कायंदेजी, तपास एनआयकडे देण्यास हरकत काय? बोला. नाही, हरकत काहीच नाहीये, परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की या प्रकाराला 2 वर्ष होऊन गेले आणि यामध्ये चार्जशीट फाईल झाली, पोलीस तपास करत आहे, पुणे पोलीस तपास करत आहे आणि हे सगळं करत असताना मग याची काळजी यांना आत्ताच का वाटायला लागली? सरकार बदलल्यानंतरचं हे पाऊल का घेतलं? आणि अगोदरच जर का तुम्हाला असं वाटत होतं की तपास करायला पाहिजे, याची पाळंमुळं इतर राज्यांमध्ये देखील आहे, तर मग आत्ताच याची उपरती कशी झाली? मग ही उपरती तुम्हाला अगोदर का नाही झाली 2 महिन्यापूर्वी? तर असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे कोणत्याही केंद्रीय ज्या संस्था आहे मग त्या आपल्या पद्धतीने चालवायच्या, आपल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घ्यायचा, सत्तेचा दबाव आणायचा, हे सगळं जे आहे ते योग्य नाही आहे आणि ही आपल्या देशाची संस्कृती नाही आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आपल्याच पोलिसांवर अविश्वास दाखवायचा आणि नेमकं सरकार बदलल्यानंतर हे करायचं, त्याच्यामुळे निश्चितच संशयास्पद आहे. तपास कोणी करा, निष्पक्षपाती तपास झाला पाहिजे आणि दोषींवर, जे कोणी दोषी असतील ते समोर येऊन त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा जर काही नवीन फॅक्ट्स यामध्ये समोर येणार असतील तर मग काय, म्हणजे मग एनआय का नको? नाही, येऊ दे ना, समोर यायचं तो, पण ज्या पद्धतीने करतात. आज एनआयचं पथक महाराष्ट्रात दाखल झालंय, गृहमंत्र्यांना त्याची माहिती नाही. मगाशी गृहमंत्र्यांचा मी वक्तव्य ऐकलं, ते म्हणाले मला काहीच माहिती नाही. किंवा मनीषाजी, आपल्याला असं म्हणायचंय, एखादी केस वर्ग करायची असेल तर त्याची काहीतरी एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर पण फॉलो करणार नाही का तुम्ही? किंवा आपल्याला असं म्हणायचंय की जेव्हा पुनर्तपासाची मागणी राज्य सरकारकडे केली जाते तेव्हाच हा तपास एनआयकडे वर्ग करण्याचा घाट घातला जातोय. मग यात काहीतरी गोंधळ वाटतोय का आपल्याला? बरोबर आहे. माननीय शरद पवारजी यांनी जेव्हा SIT नेमा असं पत्र लिहिलं त्याच्यानंतरच हे झालं. म्हणजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कसली तरी धास्ती किंवा काहीतरी गोष्टी आहेत ज्या समोर येण्यापासून कोणीतरी रोखतंय. भाई आणि विश्वास पाठक जे आपल्याकडे मी येणार आहे, पण तत्पूर्वी भानुदास बर्गे पण आहेत आपल्यावर, भानुप्रताप बर्गेजी, कायदेशीर पातळीवरती जर आपण मुद्दा लक्षात घेतला, जसं आता महेश तपासे यांनी त्यातल्या स्टेप्स सांगितल्या, तर त्या स्टेप्स आपण लक्षात घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने एनआयकडे तपास वर्ग केला जातो. गंभीर स्वरूपाचा गुन्हा, राष्ट्रीय हिताचा मुद्दा, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा. आता एक माझी सहाय्यक आयुक्त म्हणून आपण कायद्याचा अभ्यास केलेला, या सगळ्या गोष्टी आपण जाणून आहात. आता 2 वर्षानंतर हा तपास वर्ग केला जातोय. खरंच आपल्याला एक माजी पोलीस अधिकारी म्हणून असं वाटतं, कारण वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास आपण केला, की नवीन फॅक्ट्स काही यामधनं येऊ शकतात एनआयकडनं? सर्वात प्रथम मी आपल्याला सर्वांच्या माहितीसाठी हे या ठिकाणी सांगू इच्छितो की कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद हे 2 गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत. एल्गार परिषद जी आहे ते 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यामध्ये शनिवारवाडा या ठिकाणी झालेली होती. बरोबर. एल्गार परिषद झाल्यानंतर 1 जानेवारी 18 मध्ये कोरेगाव भीमा या ठिकाणी अभिवादन करत असताना त्या ठिकाणी दंगल झाली आणि तो वेगळा गुन्हा पुणे ग्रामीण या ठिकाणी दाखल झालेला होता. बरोबर. आता ह्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये UAPA जो आहे तो हा शनिवारवाड्यावरच्या एल्गार परिषदेच्या गुन्ह्याला लागलेला होता. UAPA लागल्यानंतर जसं आता तपासी साहेबांनी सांगितलेलं आहे की या गुन्ह्याचा अहवाल जो असतो तो NIA कंपल्सरी पाठवावा लागतो आम्हाला. बरोबर. तो अहवाल जो असतो तो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत तो सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो आणि NIA पर्यंत पोहोचतो. त्यानंतर NIA 15 दिवसामध्ये त्याच्यावरती डिसिजन घेतं की हा गुन्हा घ्यायचा किंवा नाही. हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरा की या 2 वर्षाच्या काळामध्ये पुन्हा पोलिसांनी ह्या गुन्ह्याचा तपास करून 19 आरोपींच्या विरुद्ध याच्यामध्ये गुन्ह्याचं चार्जशीट कोर्टामध्ये फाईल केलेलं आहे. आता हे चार्जशीट फाईल करताना काही यातले आरोपी जे आहेत ते अद्यापर्यंत वॉन्टेड आहेत. जे आरोपी अरेस्टेड आहेत ते जेलमध्ये आहेत, त्यांना कुणालाही बेल अद्यापर्यंत मिळालेला नाही. NIAची जर प्रोसिजर बघितली आपण तर ते हे 2008 मध्ये हा स्थापन झालेली NIA आहे
NIA स्थापन झाल्यानंतर 2019 म्हणजे मागच्या वर्षी अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये आणि अमेंडमेंटनुसार NIAला काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. आता ह्या अधिकार प्राप्तनुसार NIA डायरेक्ट ऑर्डर काढू शकते, पण नॉर्मल प्रोसिजर अशी असते की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार ह्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय प्रत्येक ठिकाणी आवश्यक असतो. आपण सुद्धा साध्या कार्यालयामध्ये बघितलं तरी थ्रू प्रॉपर चॅनल हा एक शब्द आपल्याकडे रूढ आहे, त्या थ्रू प्रॉपर चॅनलनी सगळ्या गोष्टी होणं आवश्यक असतं. आता ह्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये तपासी साहेबांनी सेक्शन सुद्धा सांगितलेलं आहे की सेक्शन NIAचा जो 6 आहे त्याच्या 6(5) नुसार ही ऑर्डर सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलेली आहे आणि सेक्शन 6चा 6 जो आहे त्यानुसार एकदा सेंट्रल गव्हर्नमेंट ही ऑर्डर काढल्यानंतर राज्य शासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल ह्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढील तपास करता येत नाही. झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे एव्हिडन्स त्याच्यामध्ये जो गोळा केलेला असेल त्याच्याबाबत पूर्णतः हँडओव्हर जे केलं पाहिजे ते NIAला करणं आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त एक होऊ शकतं की जानेवारी 2020 रोजी म्हणजे आता ह्या महिन्यामध्येच 15 दिवसापूर्वी छत्तीसगड गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टामध्ये कॉन्स्टिट्यूशन 131 अन्वये एक पिटिशन फाईल केलेलं आहे, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फाईल केलेलं आहे. त्या ऍप्लिकेशननुसार त्यांनी NIA ऍक्टच हा कसा राज्य सरकारवरती लागू होत नाही, राज्य सरकारची स्वायत्तता त्या ठिकाणी कशा पद्धतीने दाबली जाणार आहे यासाठी हा कायदाच रद्द करावा यासाठी छत्तीसगड गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टात ऍप्लिकेशन दाखल केले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते ऍप्लिकेशन दाखल करून घेतलेलं आहे. मला एक आता ह्याच्यावरती हेअरिंग जे असेल ते हेअरिंग काय होईल त्याच्यामध्ये की आता फक्त हा महाराष्ट्राचाच फक्त प्रॉब्लेम नाही किंवा पुन्हा पोलिसांचा किंवा हा एल्गार परिषद गुन्ह्याचा हा फक्त प्रॉब्लेम नाहीये. त्याच्याप्रमाणेच काही चॅलेंजेस जे आहेत ते बाकीच्या स्टेट्समधून होणार आहेत किंवा झालेले आहेत. कायदेशीर दृष्ट्या हा तपास वर्ग तपास ऑलरेडी झालेला आहे, फक्त तांत्रिक दृष्ट्या हा तपास वर्ग झालेला आहे. एकदा सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑर्डर काढली की हा तपास वर्ग झालेला आहे. आता फक्त कागदपत्र हँडओव्हर करणे हे फक्त बाकी आहे. आरोपी जे आहेत त्यांना ते NIAच्या जेलच्या कस्टडीमध्ये जावे लागेल. आता ते पुन्हा पोलिसांच्या UAPA कोर्टाच्या केस अंडरमध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला खूप लेंथी प्रोसिजर होऊ शकते. शासन किंवा पुन्हा पोलीस ह्याच्यावरती किती सहकार्य करतील, किती लवकर ते कागदपत्र देतील ह्याच्यावरती पुढच्या सगळ्या स्टेप्स अवलंबून. नाही असं आहे की आपण कायदा हा लिखित आहे. कायद्याची अमेंडमेंट जी झालेली आहे ती यांच्याच काळात झालेली आहे आणि ती अन्यायकारक होती म्हणूनच सुप्रीम कोर्टामध्ये छत्तीसगडचं ती हे पेंडिंग आहे त्याचा याचिका त्याचा जो काही निकाल येईल तो येईल आणि तो आपल्याला सगळ्यांना बंधनकारक असेल. आपण कायद्याचं बोलत असताना आपण ह्यांच्या हेतूबद्दल बोलतोय. म्हणजे आपल्या पूर्ण याचा रोग जो आहे आजच्या चर्चेचा तो हेतूबद्दल आहे ना की बाबा हा योगायोग कसा होऊ शकतो. त्याच दिवशी याची SITची मागणी केली जाते, SITच्या बाबतीमध्ये राज्य शासन हे करत आहे आणि त्याच दिवशी कसं होतं. हा हेतू बद्दलचा असलेला आपला हे आहे प्रश्न आहे. त्याबरोबर आणखीन एक गोष्ट जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार सगळ्या राज्यांची जी आपलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे त्यांची जी स्वायत्ता आहे ही जरी असली याचिका ती असेल त्याच्यावर कोर्ट काय निर्णय देईल, परंतु अगदी रूढ मानाने आपण इतकी वर्ष झाली ना आपल्याला 72-73 वर्ष झाली आपल्या याला आणि अशा प्रकारे कित्येक वेळेला केंद्राने जर प्रयत्न केला तर त्या राज्याने विशेषतः पश्चिम बंगालमध्ये आपण अनेक वेळेला पाहिलेला आहे संघर्ष पाहिलाय आपण तो सगळा. आणि म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की 2 वर्ष झालेल्या घटनेला अगदीच म्हणायचं झालं तर त्या शिळ्या ह्याला कडीला आजच ऊत काढण्याचा काय काय हे होतं मला सांगा. कोणीही असं म्हटलं नाही 2 वर्षामध्ये किंवा आताही राज्य शासन आल्यानंतर राज्य शासन बदलल्यानंतर की कुठल्या तरी याला जे अशी काही तत्व आहेत समाजामध्ये समाज विघातक कामं करत असतील त्यांना कोणाची पाठीशी घाला हा कोणाचा विषय नाही. मग असं काय घडलं की ते आत्ता NIAला लक्षात आलं की अरे नाही आता आपल्याला सगळं ताब्यात घेतलं पाहिजे. तर त्याच्यातनं एकच ध्वनित होतंय, एकच त्याच्यातनं बाहेर निघतंय, होय या सरकारने याचा स्वतःच्या बळाचा वापर करून काही पोलीस अधिकाऱ्यांना काही अधिकाऱ्यांना वापरून जो काय हा बेबनाव केलाय एल्गार परिषदेच्या विरोधामध्ये तो उघड होईल, तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर येईल. ही भीती
आणि ही विश्वास पाठक खरं त्याचं- असं वाटतंय तुम्हाला की काहीतरी 100% आम्ही काहीतरी पहिल्यापासून वाटतंय, म्हणतोय. असं उघड होणार आहे म्हणून एनआय मध्ये घातलं आम्ही जातंय याच्या का? अगोदरही बोललो होतो. आम्ही एल्गार परिषदेच्या बाबतीमध्ये जेव्हा यांनी केलं त्यावेळेला सुद्धा हेच म्हटलं होतं की एल्गार परिषदेची सगळी भाषणं शनिवारवाड्यावरची लाईव्ह दाखवली गेलेली आहेत. बरं, त्याच्यात तुम्हाला जो काही संशय होता किंवा असेल तो तुम्ही कराच, ते तुम्ही करू नका असं कोणीच म्हटलेलं नाही. परंतु त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जर तुम्ही इतर लोकांना जर हे करत असाल, मोकळं सोडत असाल आणि चुकीच्या पद्धतीने हे करत असाल तर विशालजी, ते बघा, अजिबात आम्हाला अनेकांनी मान्य नाही. अनेक मुद्दे मांडले. मला जरा आता सविस्तर बोलू द्या. मुळामध्ये चर्चेमध्ये अनेक गोष्टींची गल्लत होत्या. गल्लत अशी होते आहे की हा जो भीमा कोरेगावचा विषय आहे हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे. सगळे मुद्दे तिकडे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र 2 वर्षानंतर देखील आरोपींना अजून बेल मिळाली नाही आहे. मुद्दा क्रमांक 1. दुसरा, यांचं सरकार इथे आल्यानंतर शरद पवारांच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आल्याबद्दल त्यांनी SITच्या माध्यमातून कशी चौकशी मागितली आहे की ज्या अधिकाऱ्यांनी तपास केला त्यांच्या हेतूबद्दल, म्हणजे अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दलची त्यांनी चौकशी मागितलेली आहे. बरं. तिसरा आणि वेगळा मुद्दा जो योगायोग असू शकतो तो म्हणजे NIAला ज्या काही गोष्टी आणि त्याची व्याप्ती लक्षात घेता NIAने मांडलेली ही चौकशी आहे. आता ही चौकशी कलम 6 प्रमाणे 5 प्रमाणे राईट आहे, रॉंग आहे. मला सांगा की आमचं सरकार आल्यानंतर तो 370चा मुद्दा असो, 35A असो, राम जन्मभूमी असो, राफेल असो, जे काही असो, कोणताही मुद्दा आम्ही जेव्हा करतो किंवा CAचा कायदा देखील आम्ही जो पार्लमेंटने पास करून घेतला ते केल्याबरोबर हे जे सरकार आहे किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि हे जी सगळी मंडळी आहे, आता त्याला शिवसेना देखील जोडल्या गेलेली आहे, हे ज्या प्रकारे अखंड तांडव करतात की जणू काही आम्ही घटनेचा अवमान करतोय आणि हे आम्ही कोर्टात जातात. अहो, हे डोळ्यात तेल घालून बसले यांचे कपिल सिब्बल आणि बाकीचे सगळे जे हे आहेत मोठे मोठे वकील, हे फक्त डोळ्यात तेल घालून बसलेले असतात की कुठे काही मिळतं का, आणि सबशेल सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मार खातात. त्यामुळे तपासी साहेब NIAचा पॉईंट नंबर 5 असो किंवा 6 असो त्याचा आम्ही पूर्ण खातरजमा केलेली आहे. ते कायदेशीरच आहे. आणि NIAला 2 वर्षानंतर काय 4 वर्षानंतर देखील असं लक्षात आलं की याची व्याप्ती मोठी आहे, आरोपींना सजा व्हायला पाहिजे, तर ते होऊ शकतं. आणि तुम्ही तर तसे टपलेले तर तुम्ही जा ना कोर्टामध्ये. मात्र मॅटर ज्या कोर्टामध्ये असतं तसं CAचा मॅटर पार्लमेंटली एवढा मोठा कायदा मोठ्या प्रमाणामध्ये पारित केल्यानंतर तो खरं तर लागू झालेला आहे. हे आता सुप्रीम कोर्टात गेले. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट तर बघा. मात्र ज्या प्रकारचा हे गोंधळ घालतात, यांचा संविधानावर विश्वासच नाही, मनमान्याने करायचं आहे. यांना असं वाटतं की महाराष्ट्राचं जे राज्य जे यांच्या हातात आले जे काही महिन्यांचंच आहे ते मी काय करू शकतो आणि काय नाही, अशा प्रकारचा यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मी महेश तपासांकडे जाणार आहे, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर ही चर्चा सुरूच राहणार आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतो एल्गार परिषद, NIA तपास या विषयाला घेऊन ना. महेश तपासेंकडे मी जाणार आहे. महेश तपासेंना चर्चेपूर्वी काहीतरी आपला मुद्दा मांडायचा होता विश्वास पाठक यांच्या म्हणण्यावरती. महेश तपासे, विषय असा आहे की NIAच्या भूमिकेबद्दल किंवा NIAच्या अधिकारांबद्दल आम्हाला पूर्णपणे खात्रीकरण तो कायदा NIAचा आमच्या सरकारने आणलेला होता. 2019 मध्ये काय अमेंडमेंट त्याच्यामध्ये झाली तेही आम्हाला माहिती आहे. अमेंडमेंट झाल्यानंतर पार्लमेंटमध्ये गृहमंत्री म्हणाले की NIAचा अजिबात दुरुपयोग आमचं सरकार करणार नाही. ही सर्व चॅनलच्याकडे त्यांचे व्हिडिओ बाईट्स उपलब्ध आहे. मला विश्वास पाठकांना एकच गोष्ट सांगायची की आम्हाला तुमच्या सरकारच्या हेतूच्या बद्दल संकल्प, म्हणजे मनामध्ये जो आमचा भ्रम आहे की आमच्या मनामध्ये जी शंका आहे ती भाजपाच्या हेतूच्या संदर्भात आहे. NIA त्याचा तपास करेल, पुण्याचे पोलीस करेल, महाराष्ट्राचे पोलीस करेल, परंतु भारतीय शरद जनता पवारांच्या पार्टी हेतूबद्दल शंका नाही का? ह्या SIT कशाला हवी आहे? यंत्रणेमध्ये पोलिसांचं खच्चीकरण तुम्हाला करायला? देतो ना मी. सरकार तुमच्या हातात आहे म्हणून. अजिबात नाही. तुम्हाला जर व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये तपास करता आला असता किंवा तुमच्या सरकारचा हेतू ह्या देशामध्ये सर्व धर्म समभाव किंवा नॅशनल इंटिग्रेशनच्या भूमिकेतनं जर तुम्ही राज्यकारभार चालवला असता तर काय शंकाच नव्हती कोणाबद्दल. परंतु कुठेतरी पोलरायझेशनचं राजकारण करायचं हा जो भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे, आज मला वाटतं की देशातल्या सर्वच नागरिकांना तुमचा हा छुपा अजेंडा क्लिअर कट दिसायला लागलेला आहे. तुम्ही तुमच्या 2019च्या घोषणापत्रामध्ये ज्या काही गोष्टीचा उल्लेख केला, तुम्ही त्या दिशेने चाललेला आहात. तुम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, त्या दिशेने तुम्ही हिंदू राष्ट्राचा कुठे उल्लेख आहे? भारतीय तपासाची हिंदू राष्ट्राचा कुठे उल्लेख आहे? 370 आम्ही म्हणलो होतो, 35 आम्ही म्हणलो होतो, 33 आम्ही म्हणलो होतो. ऐकून घ्या. चुकीचं बोलू नका. आमच्या घोषणापत्रामध्ये हिंदू राष्ट्राचा कुठून आला विषय? हिंदू राष्ट्राचा कुठे विषय? मान्य नाही असं सांगा. भारतीय जनता पार्टीला हिंदू राष्ट्र मान्य नाही असं सांगा ना. मग
नाही, त्याचा उल्लेख कुठे सांगा मला. पाठक साहेब, उल्लेख नाही आहे नाही, तुमचा मार्ग तो आहे. तुम्ही सांगा तुम्हाला हिंदू राष्ट्र नको आहे म्हणून. नाही, सांगा तसं. घोषणापत्रामध्ये तुम्हाला कुठे लिहिलं आम्हाला सर्व सांगा. समभाव, आम्हाला हे काय हवं आहे ते बाबासाहेब आम्ही मिळवतोय. आंबेडकरांनी तुम्ही त्याची दिलं. काळजी करू नका. हे तुम्हाला जनता आमच्या मान्य सोबत सांगा, आहे. विश्वास लोक पाठक आम्हाला साहेब. निवडून देतात आहे. 303 उगाच निवडून नाही दिले. अहो, तुमचे 303 50 आणि 52 आमदार हो. ठीक आहे, 303 50 आणि निवडून 52 दिले, आमदार आणि तुम्ही 50 राष्ट्रीय वर्ष गोष्टी, लोकांनी राष्ट्रीय तुम्हाला सत्तेच्या बदलाच्या बाहेर गोष्टी पण करता. ठेवलं ना. 50 वर्ष तुम्हाला राजकारणाच्या आणि सत्तेच्या बाहेर ठेवलं. 40-45 वर्ष तुमचे शरद पवार 40-50 आमदारांच्यावर ते आमदार आणू शकले नाही. तेच मायावती, ममता आपलं राज्य आणू शकतात. अहो तुम्ही भारतीय जनता पक्षाची काळजी करू नका. आम्हाला जो अजेंडा आणायचा तुम्ही आणणारच. सांगा ना मात्र तुम्हाला हिंदू राष्ट्र घोषणापत्रामध्ये नको जे आहे. दिलं नाही त्याच्याबद्दल बोलू नका तुम्ही. असं आहे, तुमच्या घोषणापत्राचा मार्ग तुम्ही निश्चित केलेला आहे. तुमचं उद्दिष्ट कुठे गाठायचं हे त्याच्यासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे. सामान्य माणसाला निश्चितपणे म्हणून त्या ट्रिपल ठिकाणी तलाक असो, दिसेल राम लागलेलं आहे. जन्मभूमीचा विषय असो, 35 नाही, असो, महेश सपाजी, मूळ मुद्दा आपला 370 बाजूला राहतोय असो. या सगळ्या याच्यात. बघा, मला संभाजी मूळ भगत मुद्दा यांच्याकडे असा आहे, जायचंय. बघा, संभाजी मूळ भगत, मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट सांगितलंय. महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा तुमच्याकडे, संभाजी भगत बोला. केंद्राची तपास हॅलो. यंत्रणा, पोलीस यंत्रणा हे तुमच्याकडे पहा, आहे. आणि ह्या- केंद्र सरकारची जी नीती आहे ती या सगळ्या गोष्टींमधनं फार स्पष्टपणे उघड होते आहे. एक तर राज्य सरकारांनी विरोध केल्यानंतरही किंवा राज्य सरकारांचं वेगळं मत असेल तर त्याला फाट्यावर मारून पाहिजे तशी दहशत हे राज्यांवर करतायत. तर संघ आणि राज्य यांच्यामधला आंतरविरोध वाढवणं आणि त्यातून एका हुकुमशाहीकडे जाणं हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. आणि जे पाठक म्हणतायत की आमच्या घोषणापत्रामध्ये हिंदू राष्ट्र नाही, तर ते कधीच बोलून कुठली गोष्ट करत नाहीत. परंतु हिंदू राष्ट्राचा अजेंडा आता सर्व देशवासियांच्या नजरेस येऊ लागला आहे. अत्यंत उघडपणे तो नजरेस येऊ लागला आहे. या एल्गार परिषदेमध्ये मुद्दा हा आहे की एका बाजूला इतिहासाचं विद्रुपीकरणाचा मुद्दा आहे, दुसऱ्या बाजूला दलितांनी किंवा शोषितांनी आपला आवाज उठवला आणि तोही शनिवारवाड्यावरनं उठवला. म्हणून त्यांच्या संघवादी संघाच्या ज्या शक्ती आहेत त्यांनी त्यांची दंगल केलेली आहे. ती दंगल त्यांना दडवायची आहे. म्हणून खरे आरोपी बाहेर येऊ नयेत. खरे आरोपी बाहेर येऊ नयेत म्हणून त्यांनी ही जी चौकशी जी आहे, शरद पवारांच्या हेतूबद्दल पाठक तुम्हाला कितीही शंका असली तरी शरद पवारांनी घेतलेली भूमिका ही एकदम करेक्ट आहे. त्यांना जे म्हणायचं आहे की हो दे ना, महाराष्ट्रातल्या पोलिसांनी चौकशी केली तर काय बिघडणार आहे. केंद्राच्या चौकशी अधिकाऱ्यांची करणार. ज्या पोलीस महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळत नाही तपास का? केला, जो तपास हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये स्क्रुटिनाइज झालेला आहे, त्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार. अधिकाऱ्यांच्या चौकशीचा मुद्दा हे पहा, शरद पवारांना अधिकाऱ्यांनी SIT सुद्धा च्या अधिकाऱ्यांनी काय केलेल्या केलेलं आहे? ची चौकशी कुठल्या करायची आहे. दबावाखाली आलेले आहेत का ते तुम्ही बघायला नको का? IPS IAS अधिकाऱ्यांचं मागणी खच्चीकरण चुकीची कशी करताय. करू सरकार शकते? येतील जातील हो. बर, शरद पवार हे कुणी अननुभवी किंवा आत्ता आलेले राजकारणातली व्यक्ती नव्हे. गेली 50 वर्ष त्यांचा अनुभव आहे. अहो, त्या पण अनुभवाच्या आणखी ते बोलतायत. नरेंद्र मोदी 15 वर्ष मुख्यमंत्री राहिले, 6 वर्ष प्रधानमंत्री राहिले. त्यांना की नरेंद्र मोदी अनुभव आहे 15 की वर्ष नाही? मुख्यमंत्री राहिले. शरद पवार 20-25 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. कुठे मी 20 वर्ष राहिले अनुभवाचा मुख्यमंत्री? मुद्दा पण काय बोलतोय. गोष्ट आहे आणि शरद पवारांनी जी मागणी केलेली आहे त्याच्या पाठीमागे कुठे तुम्हाला जर काळं बेरं काय दिसते ते आम्हाला सांगा ना. नाही, नाही, एक- काय एक- वेळ नाही, पूर्ण काय पॉलिटिकल आहे. काय सत्ता काय तुमच्या हातामध्ये म्हणून तुम्ही IPS काय अधिकाऱ्यांचं काय खच्चीकरण काय करणार, सांगा. त्याला विरोध आहे आमचा. असू द्या, SIT हा काळं वेगळा बेरं विषय काय आहे. तेवढं सांगा. NIA चा विषय वेगळा आहे, त्याची व्याप्ती वेगळी आहे. पण विशाल, याच्यामध्ये हा मला टेक्निकली कायद्याची बाजू जी असेल बोला भाई. ती सरकार बघेल, हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार बघेल. नाही, याच्यामध्ये माझा कसं मुद्दा झालंय, आहे की एल्गार परिषदेमध्ये जे लोक सामील होते त्याच्यामध्ये न्यायमूर्ती PB सावंत होते, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील होते. हो, आरोपींना अजूनपर्यंत बेल का नाही मिळाली हो? तुम्हाला काय आरोपींना म्हणायचंय? अजूनपर्यंत यांनी बेल का नाही काय मिळाली 2 राष्ट्रीय वर्षानंतर? आरोपींना आणि 2 वर्षानंतर बेल का ज्यांच्या नाही मिळाली? दंगलीमध्ये सहभाग आहे अशी शंका आहे, असा संशय आहे, त्या माणसाला तुम्ही का लपवता? नाही याच्यामध्ये तुमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही, याच्या- हायकोर्टावर विश्वास नाही, याच्यामध्ये आरोपींना अजून बेल मिळत नाहीये. नाही असं आहे की आणि काहीतरी शरद पवार म्हणणार म्हणून तुम्ही काहीतरी बडबडणार. या देशामध्ये अहो, अशा बडबडायचा मुद्दा अशा येत नाही. अनेक आरोपामध्ये अगदी साध्या एखाद्या चोरीच्या आरोपामध्ये सुद्धा 2-2, 4-4 वर्ष बेल मिळत नाही. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. अशी अनेक नॉन बेलेबल आपल्या घटनेमध्ये आपली कलमं आहेत की त्याच्यामध्ये बेल मिळत नाही. त्यामुळे ते 2 वर्ष आरोपीला बेल मिळाला नाही म्हणून त्याचा काय तो निकष होत नाही.
महत्त्वाचं काय याच्यामध्ये हे जे पालुपद लावलं ना ह्यांनी की IAS ऑफिसरांची किंवा IPS ऑफिसरांची आहे, काय त्याच्यामध्ये पवारसाहेबांनी असं कुठं म्हणाले? पवारसाहेब हे म्हणाले की ह्याच्या मुळाशी जे काही दडलेलं आहे ते बाहेर येऊ द्या, हा, खोलवर जे जाऊन खोलवर जाऊन चौकशी चौकशी IPS आणि अधिकाऱ्यांची आणि भूमिका ही- संशयास्पद आहे, हे ही- पवारसाहेबांचं ही- वक्तव्य असं- आहे. ते बरोबर, कारण IPS त्याचा अधिकाऱ्यांची भूमिका म्हणून संशयास्पद आहे, त्याची- पवारसाहेबांचं वक्तव्य आहे. बरं, SIT जी समजा नेमली जाईल, समजा SIT हे कोण काही ह्याच्यात ना काश्मीर मधनं माणसं येणार आहेत का दुसऱ्या राज्यात येणार आहेत का? ते ऑब्व्हियसली ते इथलेच आहेत आणि त्याच्यामध्ये IPS असतील, बाकीचे तेच असतील. त्यामुळे असं जे काही अवडंबर केलं जातंय किंवा असा जो काही एक हे उष्णा अवसान आणलं जातंय, अहो यांच्या काळामध्ये त्या 5 वर्षात किती अधिकाऱ्यांची त्यांनी दमछाक केली. आता अधिकारी बोलायला लागलेत, तो विषय वेगळा आहे, आजचा 2 नाही. वर्ष बेल मिळाली नाही म्हणून ते आरोपी नाहीत. मला मात्र असं शरद म्हणायचं पवारांनी म्हटलं म्हणजे ते आरोपी की- झाले. नाही, हा काय प्रकार आहे? असं कोण म्हणतच तुमचा नाही. कोर्टावर विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही. SIT-ला मुळात जाऊ द्या आणि त्यांना ठरवू द्या ना, आणि मग जर त्याच्यामध्ये हे काय जर विश्वास सगळं पाठवण्याची काय सत्य आलं हरकत तर काय? चांगलंच आहे. हा, काय अधिकाऱ्यांची चौकशी होऊ देत ना काय कदाचित आणि त्यांची- आणि जर समजा एखाद्या एखाद्या मंत्र्याची चौकशी होऊ शकते, देशाच्या पंतप्रधानांची होऊ शकते, एखाद्या सर्वसामान्य माणसाची होऊ शकते, तर IAS कोण गेला, IPS कोण लागला किंवा कोण लागले, ज्या गोष्टीबद्दल त्यांचं काम प्रशासन चालवायचं, प्रशासन जर योग्य रीतीने नसेल चालवलं, हे जर सिद्ध होत असेल तर मग त्यांची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि त्यांना त्याचं शासन झालंच पाहिजे, कोणी असलं तरी. परंतु त्याच्या भीतीने हे नाही होणार ना ते नाही होणार, याचा अर्थ तुमच्या मनामध्येच संशय आहे की तुम्ही चुकीचं केलंय आणि ते बाहेर येईल. मनीषा कायंदेंकडे मला जायचंय, त्यांना काहीतरी मुद्दा मांडायचा. मनीषा कायंदे, हा प्लीज बोला. नाही, मला एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे भाजपच्या प्रवक्त्यांना की जर का इथे सत्तांतर झालं नसतं, या ठिकाणी जर का शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं नसतं, ते नाही आली तर असती का? तुम्ही हा तपास NIA कडे दिला असता का? नक्कीच दिला असता हो. त्याची व्याप्ती याचं आज उत्तर लक्षात द्या. आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ की- NIA आणि SITचं तुम्ही कोरिलेशन म्हणजे करू शकत आत्ताच का नाही. लक्षात आली? पण आत्ताच का लक्षात आली? का नाही होऊ शकत? ऑनगोईंग प्रोसेस आहे. 4 वर्षांनी अजून नवीन गोष्टी येतील बाहेर. ही ऑनगोईंग. तुम्हाला NIA वर विश्वास नाही का? तुम्हाला सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही का? हा जो विषय आहे हा ऑलरेडी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मॉनिटरचा विषय आहे. नाही, आम्हाला सुप्रीम आरोपींना अजूनपर्यंत कोर्टावर बेल विश्वास मिळाली आहे, नाही आम्हाला आहे. NIA असं वर असताना पण आहे. SITची मध्येच मागणी परंतु करणं म्हणजे केंद्र तुमच्या सरकार संविधानावर जे आहे, विश्वास नाहीये. केंद्र सरकारची भूमिका याच्यामध्ये संदिग्ध आहे. ते तुमची संविधानावर भूमिका कोणाचा का विश्वास आहे अहो, आणि तुमच्याकडे कोणाचा सुप्रीम विश्वास कोर्ट नाही, आहे. हे फार दिवसेंदिवस स्पष्ट होऊ लागले. सुप्रीम बघा, केंद्राच्या प्रत्येक भूमिकेवर तुम्हाला शंका घेण्याचा अधिकार आहे. तुमच्याकडे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आहे. मात्र कोर्टात गेल्यानंतर तुम्ही त्यांचा निर्णय यायला वाटतं बघा. आपणच ठरवणार की भारतीय जनता पक्ष एकतर्फी वागतोय. अहो, इकडे कपिल सिब्बल म्हणा किंवा बाकी मोठे मोठे वकिलांची फौज आता आहे, डोळ्यात तेल घालून देखील बसलेले या आहे. कोर्टाने निर्णय कुठे दिला होता? खालच्या कोर्टाने निर्णय न देताच तुम्ही NIA आणलं ना मध्ये. म्हणजे तुम्हाला NIA पण हे न्याय ऍडिशनल व्यवस्थेवर इन्फॉर्मेशन तुम्हाला व्याप्ती विश्वास वाढल्यामुळे नाही. असाही त्याचा ऍडिशनल अर्थ होतो. इन्व्हेस्टिगेशन आहे. NIA हे इज फॉर ऍडिशनल इन्फॉर्मेशन, ऍडिशनल इन्व्हेस्टिगेशन, ऍडिशनल इन्फॉर्मेशन बाहेर आलेली आहे. कोर्टामध्ये जो मॅटर आहे तो लिमिटेड वेनी चालू आहे. तो SIT सुद्धा तसंच आहे. SIT SIT सुद्धा तसंच आहे. SIT तसं नाही आहे. एखाद्या गुन्ह्याची व्याप्ती जर जास्तची वाटत असेल, एखाद्या गुन्ह्यामध्ये जर चुकीचा जर त्याचा SIT ची संदर्भ मागणी लागत असेल तर अधिकाऱ्यांच्या SIT अधिक खोलवर भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण जाऊन करण्यासाठी होती. आणि तो अधिकारी असला तरी SITचं काम आहे अधिक खोलवर जाऊन, जर एखादा अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. एखादा जर दुसरं कोणी त्याच्यामध्ये असेल, याच्यासाठीच SIT असते. भाई अगदी त्यामुळे योग्य नाहीच ते. योग्य आहे. पाठकजी, भाई आणि इतर आपले पाहुणे मंडळी, एक मुद्दा तर स्पष्टपणे उपस्थित होतोय की आत्ताच का, आणि त्या आत्ताच का म्हणत असताना त्यातनं बरेच उपप्रश्न उपस्थित होतात. आणखीन चर्चा करायची वेळ झाली का? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण चर्चा करतो एल्गार परिषद आणि तपास, NIAचा तपास, आणि त्यामधनं एकच मुद्दा आहे की आत्ताच का तपास वर्ग केला जातोय? 2 वर्ष झाले आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवारांनी पत्र लिहिलं या संदर्भात आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत आहेत. असे बरेच मुद्दे जे ते उपस्थित होतात. आणि त्याचबरोबर हाही मुद्दा आहे की काय NIAकडे तपास नको जायला जर नवीन मुद्दे समोर येणार असतील तर. जाऊयात आपल्याबरोबर मनीषा कायंदे, त्यांना काहीतरी यामध्ये आपलं म्हणणं ॲड करायचं आहे. मनीषा कायंदेजी. नाही, यामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे
की ही वेळ जी आहे याबद्दलच सगळ्यांना साशंकता आहे. आज सगळ्या चॅनेलवर जी चर्चा मी आज गेले 2-3 दिवस ऐकते, जेव्हापासून ही केस NIA ला वर्ग करण्याचा घाट घातलाय त्या वेळापासून प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की आत्ताच का. आणि खालच्या कोर्टाचा काही निर्णय नाही, त्यांचा काही एक रुलिंग आलेलं नाही कोर्टाला. म्हणजे मला याच्याबद्दल लॉचं नॉलेज नाही आहे, परंतु जज जे आहेत, ज्या न्यायालयामध्ये ही चौकशी सुरू आहे, तर त्यांचं देखील परवानगी लागते का आणि सगळ्या न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत का, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. भानुप्रताप की जो बर्गे आहेत आपल्याबरोबर. भारतीय जनता पक्षाला लादून नेते. हा, निवृत्त सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे पण आपल्या बरोबर चर्चेमध्ये. यातले कायदेशीर परिणाम काय पुढे असू शकतात, काय म्हणजे कसं बघायला हवं? सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कायदेशीर असा मुद्दा येऊ शकतो की तपास कधी हँडओव्हर करावा. कारण ह्याला कुठलंही बंधन नाही की केंद्र सरकारने आत्ता ऑर्डर काढलेली आहे आणि उद्याच्या उद्याच तो तपास इमिजिएटली त्यांच्याकडे ट्रान्सफर झाला पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव, त्यानंतर इव्हिडन्स जो गोळा केलेला आहे त्यातला काही इव्हिडन्स आपण फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवलेला आहे, काही जो इव्हिडन्स जो आहे तो कोर्टामध्ये जमा केलेला आहे, काही इव्हिडन्स जो आहे तो पोलिसांकडे आहे. या व्यतिरिक्त अजून काही आरोपी याच्यामध्ये अटक होणं बाकी आहे. आता आणि काही आरोपी जे आहेत ते जेल कस्टडीमध्ये म्हणजे न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत. न्यायालयीन कस्टडीचा अधिकार हा पूर्णतः जो अधिकार आहे तो कोर्टाचा अधिकार आहे. आता जसं मनीषाताईंनी सांगितलं की समजा जर NIA ला हे सर्व गोष्टी ताब्यामध्ये घ्यायच्या असतील तर त्यांनी स्पेशल UAPA कोर्ट ज्यांच्याकडे आता ही केस चालू होती त्यांच्यासमोर आयोने उभा राहून त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट करून केंद्र सरकारने जो आदेश काढलेला आहे त्या आदेशाची प्रत त्या ठिकाणी सादर करावं लागेल, त्याच्याबरोबर ॲप्लिकेशन सादर करावं लागेल. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात असल्यामुळे न्यायालयाने त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कुणी आर्ग्युमेंट्स करताय, पुन्हा पोलीस आर्ग्युमेंट्स करतात. जर पुन्हा पोलीस आर्ग्युमेंट्स करत नसतील किंवा महाराष्ट्र शासन आर्ग्युमेंट्स करत नसेल तर त्या ठिकाणी आरोपींचे वकील काय आर्ग्युमेंट्स करतात का हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता हे फक्त की किती काळाने हा तपास हँडओव्हर होणार हा फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे. तपास तर हँडओव्हर हा UAPA NIAच्या ॲक्टप्रमाणे करावाच लागणार आहे, फक्त त्याचा कालावधी हा आपण आता निश्चित करू शकणार नाही. हा, महेश तपाशीजी. फक्त एकच ऍडिशन याच्यामध्ये अशी करायची आहे की आता कोर्ट पण आहे ना, म्हणजे NIAच्या दृष्टिकोनातून स्पेशल कोर्ट या तपासाच्या संदर्भात असेल अशी त्या ऍक्ट मध्ये तरतूद आहे. तेही मला वाटतं बर्गे साहेब मी माझं चुकीचं काय सांगत असेल तर त्याच्यात दुरुस्ती करा. मला एकच म्हणायचंय, मला मगासपासून विश्वास पाठकांचा जो राग त्यांच्या मनामध्ये तुम्हाला असं विचारायचंय, ह्या सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही जे तुमच्यावर आरोप केले त्यातला हा एक तर आरोप समजा हा आता जनतेने केलेला आरोप आहे, पण आमचा एक केलेला आरोप तुम्ही लक्षात घ्या, फोन टॅपिंग. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, या सगळ्या गोष्टींवर म्हणजे आज किती गोष्टींवर तुमची सरकार मागे बॅकफुटवर चालली आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या किती दुरुपयोग तुम्ही करताय हे सगळं भारतातली जनता बघते. विश्वास पाठक साहेब, सत्ता येते सत्ता जाते, असं काय नाही की सत्ता कुणाची कायम आहे, काल तुम्ही आता आज आणि भविष्यात काय कुणाला माहिती. परंतु अशा पद्धतीने ज्या संविधानिक संस्था आहे त्याचा गैरवापर स्वतःच्या राजकीय हेतूसाठी जर होत असेल तर त्या गोष्टीला आमच्या सकट भारतातल्या सर्व जनतेचा आक्षेप आहे आणि विरोध आहे. नाही, पण हा आरोप तर खरं काँग्रेसच्या काळात देखील झालाय काँग्रेसवरती महेशजी. बिलकुल आहे ना, झाला ना, मी कुठं नाही म्हणतो, झाला ना. पण अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातले कुठला अधिकारी इस्रायलला गेला, महाराष्ट्रातला कुठला अधिकारी इस्रायलला गेला, मुख्यमंत्र्यांचा, संजय राऊतांचा आणि शरद पवारांचा फोन कोणाच्या आदेशावरनं टॅप झाले. म्हणजे तपास यंत्रणांचा राजकीय पक्ष सोयीप्रमाणे वापर करून घेतात. तर असं आहे, आरोप जुन्या काळामध्ये जे झाले त्याच्यातल्या कुठल्याही आरोपामध्ये ही गांभीर्यता नव्हती. आज ममता दीदी पश्चिम बंगालमध्ये बोलतायत की त्यांचा फोन टॅप केला जातोय, फोन टॅपिंगचा मुद्दाच नाही आपला. बोलतायत की त्यांचा फोन टॅप केला जातोय. जम्मू काश्मीरमध्ये आपण बघितलंय की आजकाल काल परवा जे फोटो प्रदर्शनी मला एक सांगा, असलेले लोकांचे आले. महेश तपासे, आपण एवढंच म्हणायचं आहे, फोन टॅपिंगचा मुद्दा आपण मांडताय, मला असं विचारायचंय की याचा अर्थ ज्याच्या त्याच्या सत्ता काळात जो तो पक्ष सोयीप्रमाणे भाजपच काँग्रेसवरती आरोप नाही झाले, काँग्रेसवरती आरोप नाही झाले. सर्वाधिक
ते काँग्रेसच्या काळात काय झालं हा जुन्या काळामध्ये हे भाजपने आरोप जरूर केलेले असतील. जुना काळ परंतु काय? महाराष्ट्राचं उदाहरण अतिशय जिवंत आहे ना. आपण महाराष्ट्राचे वारंवार मुख्यमंत्री विश्वास आता पाठकांना प्रश्न आजच्या विचारतोय उद्धव की नाही? ठाकरेंचा फोन टॅप होणे, शरद पवारांचा फोन टॅप होणे किती मोठी गंभीर फोन बाब टॅपिंगचा आहे. मुद्दा हा नंतरचा, ज्याच्यावरती आपण स्वतंत्र चर्चा करू. आता मुद्दा आहे एनआयए कडे या क्षणाला तपास का वर्ग होतोय. म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडलाय की तपास यंत्रणांचा सोयीप्रमाणे भाजप वापर करते, तर काँग्रेसच्या काळात देखील त्यांच्यावरती हा आरोप झालेला आहे. आज या सर्व हा, बोला, बाई बोला. मी बोलू का? हा. नाही, कसं आहे की आपण ज्या वेळेला वेगळ्या वेगळ्या विषयाकडे जाऊ त्याचे वेगळे कंगोरे वेगळी त्याची ही असू शकेल. आपण आज जे NIA वर जे बोलतो आणि आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की NIA एक आपल्या सगळ्यांच्या गोष्ट एक लक्षात आली की आत्ताच का, जे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. आणि नेमकं ह्याला काय योगायोग म्हणतात का, तर ह्याला योगायोग यासाठी सुद्धा म्हणता येणार नाही की 2 वर्षाचा कालावधी, मोठा कालावधी त्याच्यामध्ये निघून गेलेला आहे. आणि जेव्हा NIA ही एक तपास यंत्रणा आहे देशाची, तशी SIT ही जी राज्याची एक यंत्रणा आहे. अशा प्रकारच्या SIT याने कोर्टाने सुद्धा निर्देशित करून अनेक राज्यांमध्ये अनेक प्रकरणांमध्ये SIT झालेल्या आहेत, केंद्रामध्ये झालेल्या आहेत. किंबहुना कित्येक वेळेला केंद्राच्या आपल्या कोर्टाच्या याच्यामध्ये निगराणीखाली अनेक वेळेला SITच्या आता जी काही प्रकरणं आहेत ती आहेतच चालू. त्यामुळे दोन्ही तपास यंत्रणा आहेत. जर समजा तिथे सुद्धा ते त्यांच्या त्याच डिपार्टमेंटचे अधिकारी असतील तर तेच हे असतील, मग ते IPS असतील किंवा आणखी नसतील, तत्सम असतील सगळे, मग अडचण काय होती, हा आमचा साधा प्रश्न आणि हा सगळ्या जनतेला पडलेला साधा प्रश्न. आणि म्हणून या बाबतीमध्ये आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की हे पूर्णतः त्याच्यातनं हे ध्वनित होत आहे की यांनी त्या काळामध्ये ही दंगल जी घडून आणली आणि त्या दंगलीचं खापर जे एल्गार परिषदेवर जे फोडलं जात आहे आणि त्यांना नाहक त्याच्यामध्ये जे गुंतवलं गेलेलं आहे ते बाहेर येईल या भीतीने ही सगळी त्यांची पळापळ चालली आहे. सर, मी सगळ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं. वेळ अगदी माझ्याकडे थोडं, शेवटी मी संभाजी भगत यांच्याकडे जाणार आहे. संभाजी भगतजी, मी काही समप करण्यापेक्षा, बरं ठीक आहे, विश्वास पाठक अगदी थोडक्यात. नाही, मला एक तर तपासांना एवढं सांगायचं आहे की मी चिडलो वगैरे नाही, राग नाही, फक्त 5 वर्सेस 1 असल्यामुळे माझा आवाज वाढला असेल. मला या सरकारला फक्त एकच सांगायचं की आता 100 दिवस झालेले आहे, एखादा तरी निर्णय घ्या. शेतकऱ्यांच्या तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला, लागू केला का? आणि कोणाचं नाईट लाईफ चेंज करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं डे लाईफ कसं बदलता येईल एवढा प्रयत्न करा तुम्ही. मी उलट त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की लवकरात लवकर हा तिढा सोडवा, कारण इतर जनतेचे बरेच प्रश्न आहेत जे खरं तर काम करायला सुरुवात करा, आता सोडवले पाहिजे, त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. उगाच या प्रकरणात इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. हा कळीचा मुद्दा या सगळ्याच्यात, म्हणून आपण चर्चा करतोय. पण अगदी शेवटी थोडक्यात संभाजी भगत यांच्याकडे जायचं. मी समाप्त नाही करणारे संभाजीजी, आपले 4 शब्द सुरात जाता जाता. एक आहे की एल्गार परिषदेचं खापर फोडून जी दंगल घडवलेली आहे त्या दंगलीतले खरे आरोपी SIT मधनं बाहेर येण्याची शक्यता होती, हे अत्यंत स्पष्ट आहे. हे ज्यावेळेला केंद्र सरकारला कळलं त्यावेळेला संघ परिवाराने त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी हा तपास केंद्राकडे घेऊन गेलेले आहे. बरं, आपल्याला वाटतं आपल्याला गाण्यामधनं काही अपील करायचंय का? संघ राज्य यांच्यामधले आंतरविरोध वाढत गेले तर लोकशाही धोक्यात येईल. म्हणून केंद्र सरकारने अशा पद्धतीचे ज्या गोष्टी आहेत त्या थांबवायला पाहिजे. नाही, तो मुद्दा मांडलात ना संभाजी भगतजी, तो मुद्दा मांडलात आपण. त्यांची चाल ही हिटलरशाहीकडे चाललेली आहे असं दिसतंय. नाही, मी तो मुद्दा मांडला आपण. मला चर्चेचा शेवट अगदी वेगळा करायचा आहे. मला समाप्त नाही करायचंय. मला असं म्हणायचंय, तुमच्या गाण्यातनं तुम्हाला काय अपील करायचं का या सगळ्या परिस्थितीवर? काही आपल्याला मला काय, मी गाणं नाही म्हणणार आहे, मी किती दिवस गाणं म्हणणार. मला वाटतंय की लोकशाही मधली जी संविधान आहे त्या संविधानावर हल्ला आहे, तर त्या संविधानाच्या बद्दल 2 ओळी गाणं म्हणतो. घेरल ग आडराणी, घेरल ग आडराणी, हमलेवार चहुकुनी, सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. सगळ्या पाहुण्यांचं खूप खूप धन्यवाद. या सगळ्या चर्चेत आपण सहभागी झालात आणि अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा केली. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.